सर्ग 2 पुढे सुरू. अरे वीरांचे ठिकाणी बंधू प्रेम असत नाही, हे समर्था तू माझे सांगणे मनपूर्वक ऐकावेस. कश्यपाचे पुत्र असणारे देव आणि राक्षस हे महाबलवान शूर होते, मात्र बंधू प्रेमाचा त्याग करूनच त्याने शास्त्रांनी एकमेकाबरोबर शस्त्रांनी युद्ध केले. राजा, आपले देवांबरोबरचे युद्ध हे काही आज सुरू झालेले नाही. दुरात्मा प्रहस्ताचे वचन ऐकून रावण ठीक आहे असे म्हणून क्रोधाने लाल होऊन लगेच तो त्रिकुट पर्वता दिशेने प्रस्थान करता झाला. प्रथम त्याने प्रहस्तास दूत म्हणून पाठविले, नंतर लंकेवर आक्रमण करून कुबेरास हाकलून तो आपल्या राक्षस मंत्र्यासह तिथे सुखपूर्वक राहू लागला. लंका त्याग केलेवर पित्याचे सांगणेवरून महायशस्वी कुबेर कैलास पर्वताच्या शिखरावर जाऊन तपश्चर्येद्वारे त्याने शंकरांना प्रसन्न करून घेतले. शंकरांशी केलेल्या सख्यामुळे त्याची सुरक्षितता लाभली. त्याने विश्वकर्माकडून कैलासावर अलका नावाची नगरी निर्माण करून घेतली. नंतर शिवांच्या संरक्षणाखाली तो दिक्पालाचे कार्य संपन्न करू लागला. इकडे राक्षसांकडून अभिषिक्त झालेला दुष्ट रावण तिन्ही लोकांना पीडन करीत लहान भावासह राक्षसांचे राज्य करू लागला. योग्य वेळी त्या महामायावी रावणाने आपले विक्राळ स्वरूप असणारी बहीण विद्युज्जिह्वा या कालकंज वंशातील राक्षसास दिली. त्यानंतर राक्षसांचा विश्वकर्मा व दितीचा पुत्र जो मय त्याने सर्व लोकात एकमेव सुंदर असणारी मंदोदरी नावाची आपली कन्या रावणास दिली. तसेच प्रसन्न मनाने मयाने रावणास एक अमोघ अशी शक्तीही प्रदान केली. वैरोचनाच्या मुलींची मुलगी ही वृत्तज्वाला या नावाने विख्यात होती. नंतर रावणाने तिला आणून तिच्या सोबत कुंभकर्णाचेही लग्न लावून दिले. महात्मा गंधर्व राज शैलूषा याची सरमा नावाची कन्या ही धर्मज्ञ सौभाग्य संपन्न आणि सर्व शुभ लक्षणाने युक्त होती. रावणाने तिचा विभीषणाशी विवाह करून दिला. त्यानंतर मंदोदरीने मेघनाद नावाच्या पुत्रास जन्म दिला. जन्मास येता क्षणीच त्याने मेघाप्रमाणे गर्जना केली म्हणून मेघनाद असे सर्वजण म्हणू लागले. मग त्याचे नावच मेघनाद पडले. कुंभकर्ण एकदा रावणास म्हणाला, मला निद्रा त्रस्त करीत आहे. तेव्हा रावणाने त्याचे करिता एक लांब रुंद विस्तृत अशी गुहा तयार करून घेतली. तेथे मूढ बुद्धीचा तो कुंभकर्ण घोरतच निद्राधीन झाला. कुंभकर्ण निद्राधीन झालेवर सर्व लोकांना त्रास देणाऱ्या रावणाने ब्राह्मण, प्रमुख ऋषी, देव, दानव, किन्नर आणि प्रचंड सर्पासह मानवगण यांना सतावण्यास प्रारंभ केला. त्याने देवांची संपत्ती नष्ट केली. रावणाची कृत्य ऐकल्यावर प्रभू कुबेराने दूतांकडून अधर्म करू नयेस असे सांगून रावणास थोपवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रावण रागावला आणि त्याने कुबेराच्या अलका नगरीवर आक्रमण करून त्यास पराजित करून त्याचे उत्तम असे पुष्पक विमानही हरण करून नेले. त्यानंतर रावणाने यम आणि वरुण यांना युद्धी जिंकून देवराज इंद्राचा वध करण्यास्तव तो स्वर्ग लोकांवर चाल करून गेला. तेव्हा देवासह इंद्राबरोबर रावणाचे प्रचंड युद्ध झाले.
रावणाजवळ येऊन देवराज इंद्राने त्याला बंदिवान बनवले. ती वार्ता ऐकून प्रतापी मेघनाद हा त्वरित तेथे उपस्थित होऊन त्याने देवांबरोबर भयंकर युद्ध केले. देवश्रेष्ठांना जिंकून त्याने इंद्रास पकडून त्याला बंधित केले. नंतर महाबलवान मेघनादाने आपल्या पित्यास मुक्त केले आणि इंद्रास घेऊन तो लंका नगरीकडे निघून गेला. तेव्हा ब्रह्मदेवानी इंद्राला मेघनादाच्या ताब्यातून सोडवून घेतले. मेघनादाला पुष्कळ वर देऊन ब्रह्मदेव परत गेले. क्रमाक्रमाने सर्व लोकांना जिंकून रावण विजयी झाला. नंतर परिघाप्रमाणे असलेल्या बाहूंनी त्याने कैलास पर्वतच उचलला. तेव्हा तेथे असणाऱ्या नंदीश्वराने राक्षस राज रावणास क्रोधाने शापित केले की, अरे रावणा, वानर आणि मानव यांच्या हातूनच तुझा वध निश्चितपणे होईल. असा शाप मिळूनही त्या शापाकडे दुर्लक्ष करून तो रावण है राजाच्या सहस्त्रार्जुन नगरावर चालून गेला. त्या सहस्त्रार्जुनाने दशानन रावणाला बंदिवान केले. त्यावेळी पुलस्त्याने येऊन त्यासी सोडविले. त्यानंतर रावण अतिबलवान वानरराज वालीला ठार करण्याच्या इच्छेने त्याचेवर चालून गेला. त्यावेळी वालीनेच त्या रावणास आपल्या कवेत दाबून धरले. वालीने त्यास चारी समुद्रावर फिरवून सोडून दिले. तेव्हा रावणाने वालीशी सख्य केले. हे रामा, अतिशय प्रसन्न महाबलवान रावणाने सर्व लोक आपल्या अधीन करून घेऊन त्याचा तो स्वतःच उपभोग घेऊ लागला. हे राजेंद्रा, इंद्रजितासह रावण अशा प्रकारे प्रभावशाली झाला होता. तो लोकांना रडवणारा असा रावण तुमच्याकडून वधित झाला आणि महात्मा लक्ष्मणाने मेघनादाचा वध केला. तसेच पर्वताप्रमाणे प्रचंड असणारा कुंभकर्ण हाही तुमचेकडून मारला गेला. हे रामा, सर्व जगाचा आदिकर्ता असे साक्षात सर्व व्यापक नारायण तर तुम्हीच आहात. हे स्थावर जंगमात्मक सर्व विश्व हे तुमचेच की स्वरूप आहे. सर्ग 2 पुढे सुरू. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.